नमस्ते फ्रेंड्स. तर कुठलाही वेळ न वाया घालता मी आजची पहिली टिप सांगत आहे ती म्हणजे कसुरी मेथीबद्दल. तर प्रत्येकीच्याच घरात कसुरी मेथी असते. कसुरी मेथी जास्त दिवस टिकण्यासाठी आणि तिचा वास तसाच राहण्यासाठी कसुरी मेथीच्या डब्यामध्ये अशा प्रकारचे 2-3 वेलदोडे ठेवायचे आहेत. अशा प्रकारे वेलदोडे ठेवल्यामुळे कसुरी मेथीचा वास तसाच राहतो आणि व्यवस्थित अशी ही कसुरी मेथी राहणार आहे. तर आजची दुसरी टिप आहे ती म्हणजे मिठाबद्दल. आपण बऱ्याच वेळा मीठ एखाद्या स्टीलच्या डब्यात ठेवतो किंवा मग स्टीलच्या डब्यात जरी नाही ठेवलं तरी त्यात स्टीलच्या चमच्याचा वापर करतो. तर हे बघा, मी स्टीलच्या चमच्याचा वापर करत होती तर त्यावर अशा प्रकारे काळे डाग पडले आहे. तर ह्या स्टीलच्या चमच्याची मिठासोबत रिॲक्शन होऊन ह्या स्टीलच्या चमच्याला अशा प्रकारचे काळे डाग पडलेले आहेत. तर असं होऊ नये त्यासाठी आपण काय करायचं आहे, स्टीलच्या चमच्याच्या ऐवजी अशा प्रकारचा उडनचा चमचा वापरायचा आहे. आपण आईस्क्रीम खाण्यासाठी हे चमचे आणतो त्याचा वापर केला तरीही चालणार आहे. तर अशा प्रकारे आपण काचेच्या डब्यातच मीठ ठेवायचं आहे आणि उडन चमचा वापरायचा आहे. तुमच्याकडे काचेची बॉटल नसेल तर अशा प्रकारे चिनी मातीची बरणी वापरायची आहे. तर आपली तिसरी टिप आहे ती म्हणजे हरभऱ्यांबद्दल. तर बऱ्याच वेळा आपण अशा प्रकारचे कडधान्य भिजवायला विसरतो. तर आता भाजी करायच्या वेळी नेमकं आपल्याला आठवतं. त्यावेळी काय करायचं आहे, एक भाजी करण्याच्या आधी एक अर्धा ते 1 तास हे हरभरे गरम पाण्यात व्यवस्थित भिजवून ठेवायचे आहेत. हरभऱ्यांऐवजी तुम्ही मटकी असो किंवा मग छोले असो व्यवस्थित असे ते गरम पाण्यात भिजवून ठेवायचे आहे आणि त्यावरून झाकण ठेवायचं आहे. आणि 1 तासानंतर तुम्ही बघू शकतात हरभरे अगदी मस्त असे भिजलेले आहेत. आतपर्यंत व्यवस्थित हे हरभरे भिजलेले आहेत. त्यामुळे जर कधी तुम्ही विसरलात तर अशा प्रकारे गरम पाण्याचा वापर करून हे कडधान्य भिजवून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याची भाजी करायची आहे. तर पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या काचेच्या बरण्यांबद्दल. तर अशा प्रकारच्या सॉसच्या बरण्या आपण घरात वापरतो. तर यातला सॉस संपल्यानंतर किंवा मग यात आपण लोणचं भरून ठेवतो तर लोणच्याचा वास, सॉसचा वास निघून जाण्यासाठी काय करायचं आहे, आपण कितीही घासलं तरी हा वास जात नाही. तर अशा वेळी अशा प्रकारे न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि त्याचा असा गोळा करून तो ओला करून घ्यायचा आहे आणि तो काचेच्या बरणीमध्ये रात्रभर असा घालून ठेवायचा आहे, जेणेकरून ह्या बरणीचा वास त्या न्यूजपेपरच्या वासामुळे निघून जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर लोणच्याची किंवा सॉसची बरणी क्लीन करणार असाल तर त्यावेळी हा उपाय नक्कीच करा. तर आपली पुढची टीप आहे ती म्हणजे संत्र्याच्या सालींबद्दल. तर आपण बाजारातून संत्री आणतो आणि त्याची साल तशीच फेकून देतो. तर असं न करता ह्या संत्र्याच्या साली काय करायच्या आहेत, उन्हाळ्यात बऱ्याचपैकी शूजचा वास येतो. तर अशा वेळी वास येऊ नये त्यासाठी या संत्र्याच्या साली शूजमध्ये अशा प्रकारे घालून ठेवायच्या आहेत, जेणेकरून शूजचा वास येणार नाही. ह्या संत्र्याच्या साली रॅकमध्ये ठेवल्या तरीही चालणार आहे. तर आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींचे केस भरपूर प्रमाणात गळतात. तर अशा वेळी काय करायचं आहे, आपल्या घरातले फक्त 2 साहित्य वापरून केस गळती कमी करायची आहे. तर त्यासाठी मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहे आणि खोबरेल तेल घेतलं आहे. तर अशा प्रकारे खोबरेल तेल आणि कढीपत्त्याचा वापर करून आपण एक प्रकारचं तेल बनवणार आहोत. तर अशा प्रकारे मी एका दिवसासाठी तेल बनवत आहे. तर तुम्ही हे अगदी महिनाभर टिकेल इतकं तेल बनवून ठेवलं तरीही चालणार आहे. तर मी 2 चमचे तेल त्यात टाकून घेतलं आहे. अशा प्रकारची जाड कढई घ्यायची आहे. तर इथे छोटीशी मी कढई घेतली आहे आणि त्यात 2 चमचे तेल टाकून घेतले आहेत आणि त्यात ही कढीपत्त्याची पाने टाकून घेतली आहेत. आता हे मी गॅसवर ठेवत आहे आणि ही कढीपत्त्याची पाने छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आणि तेलाचा कलर चेंज होईपर्यंत छान अशी तेलात व्यवस्थित अशी उकळवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या कढीपत्त्याच्या पानांचा कलर चेंज होत आहे, म्हणजे व्यवस्थित असे ते कुरकुरीत होत आहे आणि हे कढीपत्त्याची पानं आणि तेल अगदी व्यवस्थित एकजीव होत आहे. तर हे बघा, अशा प्रकारे कढीपत्त्याच्या पानांचा कलर चेंज झालेला आहे. आता मी गॅस बंद करून देत आहे आणि अशा प्रकारे हे मी थंड करून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या तेलाचा कलरही चेंज झालेला आहे. तर अगदी कमी क्वांटिटीत हे तेल मी बनवत आहे. तुम्ही अगदी महिनाभर किंवा 2 महिने पुरेल इतकं तेल वापरायचं आहे. नंतर हे थंड झाल्यावर यातले कढीपत्त्याची पानं काढून घ्यायची आहे. तर ह्या कढीपत्त्यांची पावडर बनवून घ्यायची आहे आणि ती दह्यात मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर ते व्यवस्थित असं केसांना चोळून घ्यायचं आहे. आणि तेलही वापरताना हे तेल आपण रात्रभर लावून ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या केसांची केस गळती कमी होणार आहे
आणि व्यवस्थित आपले हे केस लांबसडक होणार आहेत. चला तर मग तुम्हाला जर आजच्या ह्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच काही नवीन टिप्स सोबत. तोपर्यंत नमस्कार.